राजकारणामध्ये पुन्हा एकदा एक मोठं राजकीय वादळ येण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय होण्याच्या वाटेवर आहे। ठाकरे गटाच्या खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक सुरू आहे। बैठकीला 9 खासदारांपैकी फक्त 8 खासदारांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होतीये। ठाकरे गटाच्या खासदारांचं पक्षांतर करण्याचं आश्वासन आहे का? राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा राजकीय बॉम्ब पडण्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। ऑपरेशन टायगर नेमकं कसं होतं आपण पाहतोय। अरविंद सावंत, त्यानंतर संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि गणेश पाटील, राजाराम वाकचौरे, त्यानंतर ओमराजे नाईक निंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव। त्यामुळे एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची माहिती मिळते। राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा नवा राजकीय भूकंप होतो का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, आपण बघतोय की सध्या आपल्या ऑपरेशन टायगरला एकनाथ शिंदेंचा हा ब्रेक लागला होता। थोड्या काही काळासाठी हे जरा थांबलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा या ऑपरेशन टायगरला वेग आलेला आहे। ठाकरेंचे खासदार सध्या रडारवरती आहेत। काय माहिती आहे नेमकं काय आहे सध्याचं हे ऑपरेशन टायगर? काय एकंदरीत सगळं दिसतंय चित्र? नक्कीच सिद्धेश, या सगळ्या ऑपरेशनची चर्चा ही बऱ्याच दिवसापासून चालू होती। ठाकरेंचे खासदार हे शिंदेच्या संपर्कात आहेत। मागेही आपण पाहिलं की ठाकरेंचे 2 खासदार आहेत ते एका शिंदेच्या खासदाराच्या घरी गेले होते। स्नेहभोजनाचा तो कार्यक्रम होता। मात्र आता ह्या 8 खासदारांनी जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक बैठक झाली आणि त्याबरोबर श्रीकांत शिंदेही या बैठकीला उपस्थित होते। मात्र या सगळ्या बैठकीचं आहे ते ठाकरेंच्या पक्षाकडून ते खंडन करण्यात आलंय। आज सकाळी जे ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं आहे ते देवेंद्र फडणवीस ऑपरेशन करताना पाहायला मिळतात। कारण शिंदेच्या पक्षाकडून सतत सांगण्यात येत आहे की ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर। मात्र संजय राऊत यांचं वक्तव्य असं होतं की ऑपरेशन फक्त एकदाच होतं आणि सतत सारखं जे ऑपरेशन होतं ते एखाद्या मृतदेहाचं होतं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे शिंदेच्या पक्षाचं जे ते ऑपरेशन करतायत आणि या ज्यांनी बातम्या केल्या त्या बातम्यांनी त्यांचं स्वतःच त्यांनी हसू केलंय आणि या सगळ्या ज्या 8 खासदारांची नावं आली आहेत त्यामध्ये उद्या माझं किंवा आदित्य ठाकरेंचंही नाव असेल। त्यामुळे उद्या जर काय अस्तित्व मोदींचं जर जोपर्यंत आहे तोपर्यंत या शिंदेच्या पक्षाचं अस्तित्व असेल असंही जे ते एकनाथ शिंदे संजय राऊत यांनी सांगितलं होतं। त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार आहेत अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद झाली। त्यामुळे या सगळ्या बातम्या पेरलेल्या आहेत आणि आम्ही एकनिष्ठ आहोत। त्याचबरोबर आम्हाला जरी उभं चिरलं अशा शब्दात त्यांनी जे ते स्वतः या सगळ्या पत्रकार परिषद सांगितलं तरी आम्ही एकनिष्ठ राहू, पक्षाशी कधीही गद्दारी करणार नाही। कारण आम्हाला जे काही सर्व दिलंय ते पक्षांनी दिलंय, बाळासाहेब ठाकरेंनी दिलंय, उद्धव ठाकरेंनी दिलंय। त्यामुळे या ज्यांनी बातमी पेरल्या त्या एका दैनिकाबद्दलही त्यांनी उल्लेख केला आणि त्याबद्दल त्या विरोधात आम्ही कोर्टातही जाणार आहोत आणि आमची बदनामी होते या अशा प्रकारच्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या या ठाकरेंच्या खासदारांकडून बदनामी मांडण्यात आल्या। होतीये, आमची कुठेतरी नाचक्की होते असं खासदार म्हणतायत। पण यामध्ये बैठक झालीये का की फक्त या चर्चा आहेत आणि या चर्चांनंतर फक्त एक बातम्या पेरायचं काम सध्या केलं जात आहे का कुठल्या पक्षाकडून? नक्कीच सिद्धेश, ही बातमी एका दैनिकामधून आली आहे। त्यामुळे या दैनिकाला सरळ ते थेट आवाहन करण्यात आलंय। अरविंद सावंत यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये याबाबत सांगितलंय की ही बातमी ज्या दैनिकाने दिली आहे त्या दैनिकाबद्दल आम्ही कोर्टात जाणार आहोत। कारण पुरावे नसताना तुम्ही जर बातम्या करत असाल तर आम्हाला पुरावे द्या, आम्हाला दाखवा की आम्ही या बैठकीत कुठे गेलो होतो। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाची ही कायदेशीर कारवाई असेल आणि आमची बदनामी होते त्या संदर्भात ठाकरेंच्या खासदाराचा समोर येऊन बोलताना पाहायला मिळतात। एकंदरीत सर्व खासदार आम्ही कुठे होतो याबाबत आम्ही स्पष्टता देऊ, मात्र तुम्ही आम्ही शिंदेबरोबर जी बैठक केली त्याचे पुरावे द्या आणि आम्ही एकनिष्ठ आहोत आणि एकनिष्ठ राहू अशा पद्धतीची सर्व ठाकरेंचे जे खासदार आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने आता व्यक्त होताना पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।